चे काम उच्चारावे राम राम। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। अतुलित बलधाम हेमशैलावदेहं धनुजवन कृशानुन्यानिनामग्रगण्यं सकल गुण निधान वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि। अंजनी गर्भ संवतमायुपुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च हनुमन्ताय नमो नमः। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदं भुजतेजस्पृथिप्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तुल्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठतमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा पाण्डुरङ्गा सहित गादी जन बधारी से पवन कुमार जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी जित चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरे स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मुई दे जियो श्री वृंदावन में वास। अष्ट सिद्धि नवनिधि के दाता हसबर दीन जान की माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रो रघुपति के दासा। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सेवे लागी सेवक सालो तुम चला तलो निज चरना आओ स्वामी तुम या देवा
सद्गुरु जिनी तारिला संसार गुरु म्हणून विशेष अत्यादुर्विवेकावरी नाम घेता न लगे मोल नाम मंत्र नाही खोल दोष अक्षराचे काम उच्चारावे राम राम प्रसूत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्ती महंत पुतळे श्री संत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय तुकोबारांच्या अभंग गाथेमधील 4 चरणाचा नाम प्रकरणातील अभंग असून आजच्या प्रसंगाला शोभणारा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडला प्रस्तुत अभंगामधनं जगद्गुरु श्री तुकोबाराकडे काही साधक मंडळी गेले आणि महाराजांना आपल्या जीवनामध्ये आपल्या उद्धाराचा सुखाचा मार्ग विचारता त्यामुळे जगद्गुरु श्री तुकोबारा म्हणता बाबा भगवान परमात्म्याचं नामचिंतन कर आणि एवढं सांगून सुद्धा आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला ते साध्य प्राप्त प्रत्येकाला करायचंय पण नाम साधन ज्या वेळेला केल्या जात नाही त्यावेळेला जगद्गुरु श्री तुकोबारा म्हणता बाबा तुम्ही नामचिंतन का करत नाही बरं नामचिंतन करण्याकरता तुम्हाला मूल म्हणजे तिथं काही धन द्यावं लागत नाही मग तिथं जर पाहिलं तर तिथं काही लागत नाही फुकट आहे भगवान परमात्म्याचं नामचिंतन फार सोपं आहे फुकट आहे तिथं मूल त्या ठिकाणी द्यावं लागत नाही बरं ते लय खोल आहे खोल म्हणजे फार गुह्य आहे असंही काही नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये त्या भगवान परमात्म्याचं बरं नाव लई मोठं आहे असं नाही 2च अक्षराचं काम आहे राम राम भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा आपल्या जीवनामध्ये उद्धार होईल का हो महाराज तिथं काही जात पात वगैरे म्हटले तिथं काही नसतं मग आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आधम असो कुठलाही वर्ण असो तिथं वर्णाचा विचार नाही कर्माचा विचार केला जातो नामानं सगळे वर्ण सगळं त्या ठिकाणी पवित्र होत असं फक्त 2च अक्षराचं काम आहे भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा आणि ते नामचिंतन नावाचं जे साधन आहे ते साधन म्हणजे चैतन्य परब्रह्म भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याचं साधन आहे सोपं साधन आहे सगळ्यात मोठं साध्य प्राप्त करून देणार आहे बरं लई मोठं नाव नाही महाराज म्हणतात 2च अक्षराचं काम आहे फक्त राम राम म्हणा विठ्ठल याचा भावार्थ नाम सरळ अर्थ कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आज किम निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमला सर्वांना ज्ञात आहे सालाबत प्रमाणे याही वर्षी कपिल महामुनी उत्सवानिमित्तानं व साधू संतांच्या आशीर्वादानं गुरुवर्य बहुरूपी बाबा गुरु मोहनगिरी वाघमोडे बाबा श्री 108 शिवगिरीजी महाराज श्री राजू बाबा कपिल मुनी आश्रम हरिभक्तापारण रखमाजी बाबा माळकरी यांच्या आशीर्वादानं व आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी श्रद्धास्थान असणारे हरिभक्तपारण रंगनाथ बाबा झालटे बाबांच्या सोज्वळ मार्गदर्शनानं चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंडारणम सप्ताह 24 वर्षाची आपल्या सप्ताहाची परंपरा आहे म्हणजे 24 वर्ष पाहिल्यानंतर मला कळालं महाराज का आपला जन्म नव्हता तेव्हापासून हा सप्ताह चालू आहे नाही का अगदी अतिशय गोड हा भव्य दिव्य स्वरूपामध्ये सप्ताह चालू आहे आणि या वर्षी काही वेगळा देखणाच सप्ताह मी काय अगोदर याच्या अगोदर पाहून गेलो नाही पण मला थोडं बाहेरचं आतलं कळतं नाही का त्याच्यावरून मी अंदाज करतो की या वर्षी काही वेगळं स्वरूप आहे पण या वर्षी जरी वेगळं स्वरूप असेल मला असं वाटतं रंगनाथ बाबा ज्या वेळेला तुम्ही सप्ताह सुरू केलं त्यावेळेला असं वैभव नसेल याचं कारण असं त्यावेळेला एवढी पैशावाली मंडळी नव्हती कुठं धान्य गोळा करावं लागायचं काय करावं लागायचं आणि एवढ्या सगळ्या याच्यातून पहिल्या वर्षी सप्ताह चालू केला पण पहिल्या वर्षी कष्टातून उभा केलेला सप्ताह त्याचा परिणामाचं वैभव आहे नाही का आणि त्याचा वेलू गेला गगनावरी हा भला मोठा बाबांचा अट्टहास आहे आणि त्यातल्या त्यात यावर्षी तरुण मित्र मंडळाकडे आयोजन नियोजन आहे मनापासून त्यांनाही धन्यवाद आहे त्या माध्यमातून आज या ठिकाणी उपस्थित असलेले गोड गायनाचार्य स्वर्गंधर सर्वेशकार हरिभक्तपारण आपल्या परिसराचं भूषण आमचे अंबादास महाराज आहे त्याच पद्धतीने हरिभक्तपारण आमचे जालिंदर बाबा अतिशय गोड महाराजांचा आवाज आहे आपल्या त्या ठिकाणी गावचे विजय महाराज आहे त्याच पद्धतीनं अतिशय गोड ज्यांची मोजमाप करता येऊ शकत नाही आकाश महाराज आहे आणि ज्यांच्या संस्थेतील हे सगळे विद्यार्थी आहे आमचे अर्जुन बाबा अगदी अतिशय गोड महाराज मृदंगाची सत्संगत करता हे विद्यार्थी सुद्धा अतिशय गोड आहे परिसरातील गावातील सगळं भजनी मंडळ विशेष करून आजच्या दिवशी ज्यांची उपस्थिती आहे त्यामध्ये आमचे राजेंद्र बाबा असतील अतिशय गोड आपल्या परिसराचं भूषण आहे भानुदास बाबाही या ठिकाणी उपस्थित आहे बाबांनाही मनापासून धन्यवाद आहे सगळे परिसरातले ज्ञात अज्ञात सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो
विशेष म्हणजे ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला, सगळ्या सप्ताह कमिटीचं तर त्या ठिकाणी म्हणणं होतं, पण या सप्ताह कमिटीच्या माध्यमातून ज्यांनी मला फोन केला त्या ठिकाणी आमचे संपत महाराज झालटी असतील, त्यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचे योग, घडलेलं तुम्हा थोर सज्जन मायबापाचं दर्शन, हे फक्त सेवेचं योग नाही, हे फार मोठा रुसवा काढण्याकरता आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद आहे. आमचे जनार्दन काका सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि गोड आपल्या परिसराचा, खऱ्या अर्थानं आपल्या गावाचं नाव ज्यांनी उभ्या नाशिक जिल्ह्यामध्ये गाजवलं, आमच्या शंकर भाऊंचं साऊंड करत एकदा जोरदार टाळी झाली. हॉलमध्ये साऊंड लागणार राजूबाबा तसं अवघड आहे, पण अगदी गोड तुम्ही साऊंड लावला. अनुक वाडेकर मंडळ या ठिकाणी आमचे पोपट महाराज, रवींद्र महाराज जेवढ्याला ती पिशवी घेऊन आले, मला असं वाटलं महातब्येत सुधरा म्हणून काजून बदामच घेऊन आले का काही नाही का, पण ते इडं पाहिलं म्हणलं ते तर टाळ निघाले काय. पण अतिशय गोड, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आमचे विष्णुदादा, गोपी काका वगैरे, आमचे शिवानंद दादा आहे, आमचे गुंजाळ काका, सगळी मित्रमंडळ, हे सगळे इथं जे बसलेले सगळे तरुणांना मला आनंद वाटतो. एखादा जण बऱ्याच मी माझ्या जीवनामध्ये एखादा मला नाव ठेवत असेल, एखादा मानत असेल, मी मानल्याच्या नंतरही होरपळून जात नाही बाबा. मी असं म्हणतो ज्ञानोबा आहे, एक वेळ निंदेमधून मी सावरू शकतो, पण स्तुतीमध्ये सावरण्याचं काम तुम्ही करा गड्या. एखाद्यानं स्तुती केली तर कधी होरपळून जात नाही, आणि एखाद्यानं निंदा केली ना जनार्दन काका तरी मी खचून जात नाही, उलट म्हणतो आपलं पाऊल योग्य दिशेनं चाललंय. पण तरी सुद्धा एखादा निंदा करत असेल, असा आहे तसा आहे, पण तरी सुद्धा मला माहिती आहे ज्ञानोबारायला अनुसरून ज्ञानोबारायच्या परंपरेला गालबोट लागल असं कार्य न करता वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळून कीर्तन करतो. पण ते धुरा सांभाळून कीर्तन करत असताना आपल्या जीवनामध्ये मी जेवढं कुठं कीर्तनाला जातो ना, कीर्तनाला गेल्याच्या नंतर वयोवृद्धांच्या पुढे हे तरुण मित्र मंडळ पाहिलं का मला आनंद वाटतो का आपण फिरतो त्याचं चीज झालं गड्या. ते लेकरं आल्याच्या नंतर रोज येता मला माहिती आहे, पण आल्यानंतर त्यांना एवढंच म्हटलं चला कीर्तनाला, ते म्हटले महाराज तुमचं नाव ऐकूनच आलो. याच्यामध्येच फार आनंद आहे महाराज, याच्यापेक्षा काय द्यायला पाहिजे देवानं. अतिशय गोड आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. आणि विशेष म्हणजे राजा पंढरीचा आणि मराठी वक्ता नावाचा चॅनल, त्याचे मालक आमचे खंगाळ सर ते या ठिकाणी उपस्थित आहे पाट्यावरनं, त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. अतिशय गोड, त्यांनाही धन्यवाद. मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांना धन्यवाद. आता पहिला दिवस असल्यामुळं महाराजांनी सांगितलं आज उशिरा सुरू झालं, त्याच्यामुळं आज जरा उशिरा संपलं तर चालेल ना. काही काही म्हणून राहिले, पण काही नाही असे पक्के आवडले नाही का, म्हणजे तुला काय करायचं ती चालू दे नाही का, आम्ही जेवण निघून जातो. पण काळजी करू नका, कमी कालावधीमध्ये गोड इतकं कमी करणार आहे, जेवढाला पानं संपले माझी कमी आवरून घेणार आहे. पानं मग किती वाज असतो सांगू, तुमच्या नशिबानं 9 वाज असतो, पानं संपले तर 9ला आवरल, आणि 11-12ला संपले तर 11-12ला आवरल. आता मला काय अडचण आहे महाराज, पानं संपली काय आवरायचं नाही का. विनोदाचा भाग सोडा, पण अगदी कमी कालावधीमध्ये गोड चिंतन मानणार आहे. फक्त एकमेकाच्या कानात कुजबुज न घालता शांत चित्तेने बसा. आज हा पहिल्या दिवशी अभंग निवडण्याचं कारण असे, सप्ताहाचा पहिला दिवस असेल का नामपर प्रकरणातील अभंग घेतला पाहिजे, आणि म्हणून त्या माध्यमातून हा नामपर प्रकरणातील अभंग घेण्याचा प्रयत्न केला. याचं कारण आमच्या संपत भाऊंनी, आमच्या वाळू काकांनी वगैरे या सगळ्यांनी इतकं गोड नियोजन केलं. आणि तरुण मित्र मंडळ पाहिल्याच्या नंतर हे जे सगळं वैभव, गावातलं जेवढं वैभव उभं झालं, हे वैभव उभं पाहिल्याच्या नंतर मला असं वाटलं प्रत्येक गावामध्ये जर असा तरुण जागृत झाला, कातरवाडी गावचा जर आदर्श घेतला आणि तरुण जर या धर्म मंडपात येऊन तरुण जर जागृत झाले, तर शिवराज्य रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही गड्या. अतिशय गोड वैभव उभं केलं, आणि म्हणून त्या माध्यमातून आज नामपर प्रकरणातील अभंग निवडण्याचा प्रयत्न केला. प्रस्तुत अभंगामधनं जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणता बाबा, या पावन पवित्र नरद्यानं आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे, कारण देवाच्या नावासारखं पवित्र या जगतामध्ये काहीच नाही. महाराज म्हणता राजा देवाचं भजन कर, का तुझ्या जीवनामध्ये हा नरदेव भेटला काहीतरी मोठा योग आहे. महाराज म्हणता काय योग साधला जन्म तुला लाभला, कोण देव पावला वनवासीला गेला. मला म्हणता रे काहीतरी योग आहे तुझ्या जीवनामध्ये, हा पावन पवित्र नरदेव तुझ्या जीवनामध्ये भेटला. मग एखाद्या वेळेला नाही चांगलं करता आलं तर वाईट तरी करू नको. महाराज म्हणता भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो तुम तो काट बन कर मत रहना. फुलं होऊन नाही
सुगंध देता आलं चालेल, पण काटे होऊन वाईट जीवन जगू नका. फार पवित्र नरदे, मग आपल्या जीवनामध्ये देवाचं भजन करा. का? हे जगत मायावी आहे आणि मायेच्या अधीन हे जगत असल्यामुळं शास्त्रकारांनी मानवाच्या 4 कोटी पाडलेले आहे. बघा, तसा जर विचार केला बाबा, तर हे जगत मायावी जरी असेल, पण संत महात्मे आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा यांना माया काही करू शकत नाही. म्हणून मानवाचे 4 प्रकार त्या ठिकाणी शास्त्रानं पाडलेले. शास्त्रकार असं सांगता, काही लोकांच्या जीवनाचा जर विचार केला तर त्या लोकांना या जीवनाचं महत्व कळत नाही, ते स्वार्थी आहे. काही लोकांच्या जीवनामध्ये काहींना येणार द्याचं सार्थक कळतं, त्या ठिकाणी ते स्वार्थी आहे. काही त्या ठिकाणी परार्थी आहे. काही लोकांच्या जीवनामध्ये स्वार्थही कळत नाही, परार्थही कळत नाही, आणि काहीच्या जीवनामध्ये स्वार्थही कळतो आणि परार्थही कळतो. आता बऱ्याच जणांना शास्त्रकारांनी स्वार्थी म्हटलं. का? कुणाला म्हणायचं स्वार्थी? बघा, आपल्याकडे मन आहे बाबा, काय दुसऱ्याचं घर जळवलं तर चाललं, पण आपली वांगी भाजली पाहिजे, बरोबर आहे का नाही? याला म्हणतात स्वार्थी. या स्वार्थींकरता त्या ठिकाणी आमच्या गुरुवारी आम्हाला पाठामध्ये एक उदाहरण सांगायचे. काय झालं माहिती आहे? एकदा एक राजकीय सभा होती आणि त्या राजकीय सभेमध्ये एकाला आंबल आला. बरं, आंबल काय महाराज? कोणाला तंबाखूचा आंबल, कोणाला बिडे फुकायचा, कोणाला काचा. बरं, तिथं काही मर्यादा नसते बा, असंच मांडी घालून बसलो पाहिजे, तसंच मांडी घालून बसलो पाहिजे, फक्त येऊन बसा. म्हणून कीर्तनाला कमी लोक राहतात, त्यांना माहिती बा इकडं मांडी घालूनच बसलो पाहिजे, भजनच केलं पाहिजे. पण राजू बाबा तिथं मर्यादा नाही, फक्त येऊन बस. आणि म्हणून ते एक जण बसलं, त्याला आला बुवा आंबल. बरं, आंबल आल्याच्या नंतर काय झालं? ती गेलं बिडी पेटवायला. त्यानं अशी बिडी तोंडात घातली. मी काय पाहायला नव्हतो, पण घालतात म्हणून सांगतो. त्यानं अशी बिडी घातली आणि बिडी पेटवायला गेली. काडीचं शिवडली. समोर एक म्हातारं बसलं होतं, असं दाढीवाला म्हातारं, आणि त्या दाढीवाल्या म्हाताऱ्याच्या दाढीला ती काडी लागली महाराज. म्हणजे बिडी पेटायऐवजी काय पेटली? दाढीच पेटली. आणि दाढी पेटली होती, बापा 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 बापा, दाढी जाळायला लागली. दाढी जाळायला लागली. ते म्हातारं असं हिजवायला लागले. हे म्हणले, काय करू राहिला? म्हणले, काय करू राहिलं? मी का नाचू राहिलो का? काय म्हणले, आता दाढी पेटल्यावर दाढी हिजवावं लागल ना. म्हटले थांबा थांबा बाबा, दाढी हिजू नका. का बरं? एकदम बिडी पेटू द्या. म्हणजे म्हातारीची दाढी जळली झालं, पण हिची बिडी पेटली पाहिजे, नाही का? याला म्हणतात स्वार्थी जीवन. याच्या पुढे जाऊन म्हणजे ते फक्त स्वार्थाकरता जीवन जगतात. काही लोकांच्या जीवनाचा जर विचार केला तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना स्वार्थही कळत नाही आणि परार्थही कळत नाही. याच्याकरता ज्ञानोबारानं ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी खर्च केली आणि ज्ञानोबारा त्या ठिकाणी उदाहरण देतात ते माशीचं. ज्ञानोबारा म्हणता बघा, ज्या लोकांच्या जीवनामध्ये स्वार्थ कळत नाही, स्वतःही दुःखी होता आणि परार्थही कळत नाही, दुसऱ्यालाही दुःख देता. उदाहरण दिलं ज्ञानोबारा म्हणता, माशी जवळ आपण आती गिळी. माशी काय करते बाबा? एखादा मनुष्य भोजनाला बसला आणि तेवढ्यामध्ये त्याचं मस्त असं जेवण चाललेलं आहे, आणि जेवण चालू असताना त्या ठिकाणी पंचपक्वान्नाचं भोजन आहे. गुलाबजामुन, बासुंदी, श्रीखंडन, असं मस्त पंचपक्वान्नाचं भोजन बनवलेलं आहे. त्याचं जोरात जेवण चाललं आणि तेवढं जेवण करता करता ती एक माशी आली आणि त्याच्या मुखात शिरली. मला सांगा, त्याला बरं वाटेल ना? काय होईल? त्याच्या जीवनामध्ये वांती होईल, बरोबर आहे का ना? आता माशीला माहिती आहे, मी जर याच्या मुखात गेले तर याला त्रास होणार आहे, याला दुःख होणार आहे, वांती होणार आहे. पण मला सांगा, फक्त त्यालाच दुःख माशी देते का? नाही. अंतक त्याच्या मुखामध्ये गेल्याच्या नंतर त्याला जशी वांती होते तसे माशीचा सुद्धा काय होतो? मृत्यू होतो. म्हणजे याला म्हणता स्वार्थही कळत नाही आणि परार्थही कळत नाही. अजून काही माणसाच्या जीवनाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी स्वार्थही साधला, परार्थही साधला. त्याच्यामध्ये वर्णन आहे गंगा मैयाचं. गंगा मैयाचं कार्य आहे, ती वाहत निघाल्याच्या नंतर काय करते माहितीये का? समुद्राला जाऊन मिळणं त्या गंगेचं पूर्णत्व आहे. पण ती वाहता वाहता ती फक्त समुद्राला जाऊन मिळते का? फक्त स्वार्थ साधते का? आजूबाजूला जे काही वृक्षवेली आहे त्या सगळ्यांना पाणी देत चालते. हा गंगा मैयाचा स्वार्थही आहे आणि परार्थ आहे. अजून काही माणसाच्या जीवनाचा जर विचार केला तर ते परार्थी असतात. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये स्वतःला दुःख झालं तर चालेल, पण माझ्यामुळं दुसरा सुखी होत असेल तर मी दुसऱ्याला सुख द्यायला तयार आहे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वर्णन येतं संत महात्म्याचं. संत देह कष्ट भीती परोपकार, देह कष्ट भीती परोपकार, जगाच्या कल्याण संतांच्या विभोरी, जगाच्या कल्याण संतांच्या विभोरी, देह कष्ट भीती
मिळालं विषय राहतो डोंगराच्या तिकडून प्रमाण येतो डोंगराच्या इकडून नाही का पण अतिशय गोड महाराज म्हणतात देह कष्टविती परोपकारी जगाच्या कल्याणा संताच्या विभूती संत महात्मे तुमच्या आमच्या करता दुःख सोसता गर्भवासाचं पण ते गर्भवासाचं दुःख सोसता कारण त्यांना माहिती आहे आड राहणारा हा जो जग आहे हे जे जीव आहे या जड जीवाचा विचार संत महात्म्यांनी केला अरे यांना भगवान परमात्म्याचा भजना करताना हृदय दिला पण या जगाचा विचार केला तर प्रत्येक जण जन तरी देखे गुंतले प्रभूची जन तरी देखे गुंतले प्रभूची जन तरी देखे गुंतले प्रभूची जन तरी प्रपंचामध्ये गुंतले मग या आड राहणाऱ्या जगाला मुक्त करण्याकरता गर्भवासाचं दुःख सहन करता म्हणून संत महात्मे परार्थी आहे या परार्था करता स्वतः दुःखी झालं तर चालेल पण दुसरा सुखी झाला पाहिजे याकरता महाभारतामध्ये त्या ठिकाणी गोड प्रसंगाला सांगतो लक्षामध्ये एकदा प्रसंग असा निर्माण झाला काय झालं महाराज रवींद्र बाबा एकदा त्या ठिकाणी दुर्योधन निघाला द्रोणाचार्यांकडे आता द्रोणाचार्य कौरव आणि पांडवांचे गुरु त्यांच्याकडे गेल्याबरोबर झालं असं गुरुचं दर्शन घेतल्याबरोबर तिथं हसायला लागले म्हणजे सूर्य कुठून उगला बुवा दुर्योधन महादर्शनाला आला म्हटले कारण गुरु जरी असला ना काही काही पोराचे ही चित्र भेटा त्या गुरुला सुद्धा इतका आनंद होतो बापरे हा कधी नव्हतं चांगलं कार्य करायला लागला शाळेमध्ये एखाद्या पोराला बघा असं बाकावरती बसेल कधी त्याला गुरुजीनं काही प्रश्न विचारा काही करा त्याला उत्तर येत नाही पण एखाद्या वेळेला एखादा साहेब कोणा तरी मोठा अधिकारी यावा आणि त्याला उभं करा मास्तरला नुसता घाम चालवतो पण त्यानं बरोबर उत्तर दिलं मास्तर इतका आनंद वाटतो बाबा कधीच नव्हतं चांगलं उत्तर तसं त्यांना आनंद झाला कारण बघा प्रत्येक वेळेला शाळेमध्ये काही सगळे पोरं आपण एखाद्या दिवस सुट्टी असली तर आपण त्यांना खटळतो हे लेकरं चांगले तेवढे ही चित्र सुद्धा आहे हे तुम्हाला इथं चांगले वाटून राहिले महाराज पण तशी ही चित्र सुद्धा इतके किती ही चित्र महाराज कधी काय करतील सांगता येत नाही एकदा काय झालं आता मी वाटाने येता जरा माझी तब्येत बरी नाही मग एका मेडिकलवरती थांबलो म्हणलं गोळ्या वगैरे काहीतरी मेडिसिन वगैरे घ्यावं आणि म्हणून थांबलो आणि तेवढ्यामध्ये झालं असं पाठीमागून दोन असे लहान लेकरं आले आणि आल्याच्या नंतर ते मी आधी जायला तरी मला म्हणले वाय बाजूला म्हणजे बाजूला का आपला नंतर कधी चव घालतील सांगता येत नाही म्हणून मी ते म्हणले त्या मेडिकलवाल्या का गेले मेडिकलवाला म्हणले काय पाहिजे म्हणले 10 रुपयाच्या शॅम्पूच्या पुढे दे त्यानं ते शॅम्पूच्या पुढे घेतले आणि 10 रुपयाची नोट दिली आणि ते दोन लेकरं निघाले मेडिकलवाल्यानं नोट पाहिली तर त्याच्यात गांधीजीच नाही पोरण कापून टाकेल ते मेडिकलवालाचं वाईट तकलं तेवढं थांबा म्हणजे काय झालं अरे 10 रुपयाच्या शॅम्पूच्या पुढे घेतल्या पण ते नोट चालणार नाही म्हणले का बरं चालणार नाही म्हणले अरे याच्यात गांधीजीच नाही गांधीजी कुठे म्हणले गांधीजी कुठे माहिती का गांधीजींची आंघोळ चालू आहे आणि त्यांनी शॅम्पू लागत त्यांना म्हणून ते आम्हाला पाठवलं म्हणते नाही का म्हणजे चांगली तेवढी ही चित्र आणि एखाद्या विचित्र पोरांनी जर चांगलं कार्य केलं तर आनंद होतो त्यांना आनंद झाला त्या ठिकाणी दुर्योधना कसं काय येणं केलं म्हणले काय नाही मला अमर व्हायचं बाबा अमर होता येत नाही याच्यापेक्षा वेगळं काहीतरी माग मग एक काम करा मला माहित आहे माझा मृत्यू शस्त्र असणार नाही
म्हणून मला वज्रदेही त्या ठिकाणी व्हायचंय. वज्रदेही होण्याचा उपाय सांगा. हा उपाय मी सांगू शकत नाही. तुझ्या भावाकडं त्या ठिकाणी धर्मराजाकडे जा. अहो म्हटले आमची इतके भांडणं चालू आहे. म्हटले आता काय सांगावा. आणि त्यांचे पून वाचायसाठी वज्रदेही व्हायला तुमच्याकडे आलो ते मला औषध सांगतील का. जाय धर्मराजा इतका पवित्र आहे दुर्योधना. तू जरी त्यांना त्रास देत असेल सगळं जग तुला दुर्योधन म्हणत असेल पण धर्मराजा तुला सुयोधन म्हणतो. इतका पवित्र धर्मराजा आहे. जा म्हटले तुझं काम होईल. हा गेला. तिथं गेल्याबरोबर त्या ठिकाणी झालं असं धर्मराजानं पाहिलं दुर्योधना कस काय येणं केलं. काही नाही मला वज्रदेह व्हायचं. मला काहीतरी औषध सांग. म्हणले तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला असे तुझ्या घरात औषध आहे. काय करावं लागतं. निर्वस्त्रावस्थेमध्ये व्हायचं म्हटले. निर्वस्त्रावस्थेमध्ये निघायचं. तुझ्या आईकडे जायचं. तुझ्या आईनं तुला पाहिल्याच्या नंतर तू वज्रदेही होशील. याचं कारण तुझ्या आईच्या दृष्टीचं तप झालेलं आहे. काय तप झालेलं आहे. ज्या वेळेला त्या ठिकाणी तुझा पिता दुर्योधन त्याला दृष्टी नाहीये जन्मता. गांधारीला दृष्टी आहे नाही असं नाही. पण ज्या वेळेला विवाह ठरला त्यावेळेला तिनं डोळ्यावरती पट्टी बांधली. बरं त्या ठिकाणी बघा मग धृतराष्ट्र आंधळा आहे गांधारी तरी त्याला का दिली तर तो राजपुत्र आहे. बरं राजपुत्र आहे आंधळा आहे आणि एखाद्या गरीबाची चांगली मुलगी त्याला दिली साहजिक आहे काका बरोबर आहे का ना. पण ही वाईट आहे असं नाही. लुळी खुडी पांगडी नाही. ही दिसायला सुंदर आहे डोळे आहे हात आहे पाय आहे सगळे तरी सुद्धा ती त्याला का दिली तर लग्न जमावणार मध्यस्थी पक्का होता बाबा. लग्न जमावणारा मध्यस्थी जर चांगला पक्का असला ना कोणाला कशी चांगली पोर भेटू शकते महाराज नाही का. म्हणून ज्यांचे लग्न राहिले महाराज त्यानं ती पोरगी चांगली बघण्याच्या भानगडीत पडू नका. एखादा मध्यस्थी चांगला पहा सगळं ओके होतं नाही का. त्यावेळेला त्या ठिकाणी झालं असं. तशा जीवनामध्ये त्या ठिकाणी मध्यस्थी कोण पितामह भीष्माचार्य. आणि म्हणून त्या ठिकाणी गांधारीचा विवाह ठरला. पण तिनं पाहिलं अरे माझ्या पतीला जर डोळे नसेल त्यांच्या दृष्टीनं ते सृष्टी पाहू शकत नसेल तर त्या दृष्टीनं मी सुद्धा सृष्टी पाहणार नाही. डोळ्यात पट्टी बांधून घेतली आणि तिचं इतकं दृष्टीचं तप झालंय का तुला पाहिल्याबरोबर तू वज्रदेही होशील असं म्हटल्याबरोबर हा म्हणलं खरंच का. म्हणले खरंच. आणि हा निघाला. आणि काय दुसऱ्या दिवशी बरं निघाल्याबरोबर आता धर्मराजाला माहितीये मला हा जर वज्रदेही झाला तर हा आम्हाला पुढे त्रास देईल. हा मृत्यू पावणार नाही. पण तरी सांगून टाकला मार्ग आणि हा निघाला मारा. आता देवाला संकट निर्माण झालं. हा जर अशा अवस्थेमध्ये गेला आणि वज्रदेही झाला तर माझ्या पांडवांचं कसं होणार. मग भगवान परमात्म्यानं काही ठिकाणी असं वर्णने ब्राह्मणाचा वेश धारण केला काही ठिकाणी माळ्याचा वेश धारण केला. असं वर्णने हातामध्ये अशी फुलाची वाटी घेतली आणि हसायला लागले. हसायला लागल्याच्या नंतर हा म्हणलं कुठं काऊन हसू राहिले. म्हणले तो पाहून हसू राहिले. म्हणले काऊन असं कुठं चाललं. म्हणले कोण आहे तू. तू म्हणला मी सम्राट आहे सम्राट. म्हणले तू सम्राट का खादीची गुन्ही का काय कळू. म्हणजे नाही रे भारताचा सम्राट. भारताचा सम्राटाना असा मोकळा हिंडल का. म्हटले उघडाच निघाला आणि काय म्हणले थंडी बिंडी काही कळत की नाही. एक तर तो डोक्यावर परिणाम झालेला असावा नाही तर काहीतरी असावं. तू असं का चालला. तो म्हणला त्याला कारण आहे. म्हणले काय. माझ्या भावानं धर्मराजानं असं सांगितलं अशा अवस्थेत आईकडे गेलं तर वज्रदेही होईल. म्हणले अरे तुला काही कळत का तुमचे त्यांचे भांडणं चालू आहे का नाही. बरं हे सांगणारे इतके विचित्र राहते मारा असे गुढून. अरे तुला खरंच सांगतो तुला कोणी चांगलं सांगणार नाही. कोणा पै म्हणू नको. मा पै म्हणला बरं झालं तुम्ही बघा आपले भांडणं उद्या घराघरामध्ये ते असे लावून देणार आहे. अरे मला माहिती ना तो जागा नाही तो बांध करणार का असं ना त्याला बरोबर सांगणार. आणि म्हटले अरे मला माहिती आहे काय आता तुमचे ते भांडणं भीमाला विषाचे लाडू तू खाऊ घातले बरोबर आहे का. लक्ष विरोध त्यांना मारण्याकरता तू तयार केलं आणि तो का तुला चांगला मार्ग सांगेल का. मग हे असं कोण सांगितलं. तू अशा अवस्थेत तुझ्या आईकडे जर गेला तर तुझी आई तुला पाहिल्यानंतर शाप देईल. तू जळून भस्म होईल आणि त्यांना तुला मारण्याची गरज पडणार नाही. तुझ्या आईच्या माध्यमातून तुला मारायचंय. ती म्हणलं ते खरं येतं काय. वाईट लोकांना वाईट गोष्टी लवकर पटत द्या. मग आता काय करायचं निदान लंगोट तरी गुंडाळून जा. म्हणजे मी काहीच नाही आलो रे गाई निघालो. म्हणले तसंच पाप्याची आई घरी नव्हती. म्हणले तिच्याकडे मागत होतो पण काहीच नाही दिलं. म्हणले तसंच निघालो. म्हणले काळजी करू नको तुझ्याकडे नसेल ना माझ्या घरात भक्ताच्या रक्षणाकरता मी घेऊन आलेलो असतो. म्हणले काय माझे काही नाही म्हटले. पण ही फुलाची अशी लंगोट तयारी केली आणि गुंडळ म्हटले निघाला. आणि आता कस काय दिसतो. म्हणजे आता ओके दिसतो निघ म्हटले आणि निघाला. आई जवळ गेला. आईनं दृष्टीची पट्टी सोडली. पाहिलं सगळा भाग वज्रदेही झाला पण मांडीचा भाग मात्र तसाच राहिला. आणि तो तसा राहिल्याबरोबर आईनं पहिला प्रश्न विचारला मी याला तर अशा अवस्थेमध्ये यायला लावलं हा कसा आला. पण असा का आला न विचारता आईनं प्रश्न विचारला तुला वाटात कोणी भेटलं होतं का. म्हणले हा एक बामण भेटला होता आणि त्यानं सांगितलं भाऊ असा उघडा नागडा कुठं हिंडतो. म्हणले काहीतरी कमराला तर गुंडळून जाय. म्हणले त्यावेळेला म्हटले तो वाटात
काळात ब्राह्मण नव्हता, तो भगवान कृष्ण परमात्मा होता. आणि त्यावेळेला गांधारीच्या लक्षामध्ये आलं, अरे भक्तावरती किती मोठं संकट आलं, आपण त्या संकटाची चिंता न करता देवाचं चिंतन जर केलं तर संकट दूर करण्याचं काम देव करतो. नाथ बाबा म्हणता, आवडीने भावे हरिनाम घेसी हो, आवडीने भावे हरिनाम घेसी, हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, हरि तुझी चिंता त्यासी सर्व आहे. भगवान परमात्म्याचं फक्त आवडीनं ध्यान कर, भगवान परमात्म्याचं चिंतन कर, तुझी चिंता आपोआप दूर होईल. कारण या जगतामध्ये भगवान परमात्म्याच्या नावासारखं श्रेष्ठ काहीच नाही. या जगतामध्ये आपल्या उद्धाराकरता सगळ्यात श्रेष्ठ साधन जर काय असेल तर ते भगवान परमात्म्याचं नाव आहे. म्हणून भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी उद्धार होईल. गांधारीच्या लक्षामध्ये आलं, हे संकट देवानं त्या ठिकाणी निवारण केलं. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी तिच्या लक्षामध्ये येते, मला मुद्दा हा मांडायचा होता. बघा, धर्मराजाला कळतंय, मी याला वज्रदेव होण्याचा मार्ग सांगितला, हा वज्रदेव होईल, हा मरणार नाही, हे संकट आमच्यावरती आम्हाला दुःख निर्माण होईल, पण तरी सुद्धा तो मार्ग सांगितला नाही. असं झालं का? तो मार्ग सांगितला. याला म्हणतं परार्थी, म्हणजे माझ्या जीवनात दुःख झालं तर चालेल, पण दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालं पाहिजे. आणि ते सामर्थ्य आहे फक्त संत महात्म्यामध्ये. या जगतामध्ये संत महात्म्य सोडलेलं महाराज आपलं चांगलं व्हावं कुणाला वाटत नाही. हे ज्ञानोबा तुकोबाराचे उपकार आहे महाराज. आपल्या जगतामध्ये इतके उपकार केले महाराज ज्ञानोबारानं तुकोबारानं, बाप न करी सीमा आहे. किती उपकार आहे हो. ज्ञानोबारानं हा समोर ठेवलेला पवित्र ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे हो. वाचता येत नसुद्धा त्याच्यावरून फक्त बोट फिरवा तरी आपल्या जीवनामध्ये उद्धार आहे हो. इतका पवित्र त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला. काही काही मनुष्य आम्हाला भेटता, महाराज तुम्ही ज्ञानेश्वरी वाचायला होता, बरोबर आहे हो, पण ज्ञानेश्वरी आम्हाला कळत नाही. मी त्याला सांगतो, गड्या तुझ्या जीवनामध्ये तुला ज्ञानेश्वरी आम्हाला तरी कुठं कळते का? त्या ठिकाणी प्रत्येक ज्ञानोबाराची भाषा ती महाराज माऊलीची भाषा कशी कळेल? पण एक काम कर, ज्ञानेश्वरी कळावी याच्या करताना कुठं शिकण्याकरता जाऊ नका. ज्ञानेश्वरीला आपली माय माना. आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी कळल्याशिवाय राहणार नाही. फार ताकद आहे महाराज. तुकोबाराचा गाथा ज्ञानेश्वरी नाथबाबांचं भागवत या जगतामध्ये आपल्या उद्धाराचं साधन आहे. ज्याला वाटत असेल ना आपल्या उद्धार बाबा नसेल ज्ञानेश्वरी वाचता येत, नसेल ज्ञानेश्वरीवरून बोट फिरवता येत, ज्ञानेश्वरीचं फक्त रोज दर्शन घ्या. मी तुम्हाला इथं छातीटोकपणे सांगतो, रोज जर ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीचं दर्शन घेऊन निघाले, ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीवरती आपलं मस्तक टिकून निघाले, तर तुमच्या जीवनामध्ये असं संकट कधीच येणार नाही का तुम्हाला दुसऱ्याच्या पायावरती झुकावं लागेल. ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीवरती झुका. आपल्या जीवनात उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या उद्धाराकरता आपण ज्ञानोबाराचं दर्शन घ्यावं यात विशेष नाही महाराज. आपल्या जीवनामध्ये आपल्या उद्धाराकरता आपण ज्ञानोबाराच्या दर्शनाला जावं यात विशेष नाही. आपला उद्धार व्हावा म्हणून यम देवता सुद्धा ज्ञानोबाराचं दर्शन घेते. ही ताकद त्या ठिकाणी ज्ञानोबाराची गड्या. आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये भाग्य आपलं, खऱ्या अर्थानं संत महात्म्यांच्या भूमीमध्ये आपला जन्म झाला आणि संतांनंतर झाला, हे सगळ्यात मोठं भाग्य. एकदा त्या ठिकाणी आमच्या गुरुवर्यांना बाबा एक प्रश्न विचारला. एका कोणीतरी साधकाला त्यांनी प्रश्न विचारला आमच्या माऊलींना. गुरुवर्यांना विचारलं, का हो? म्हटले बाबा
इथं जर पाहिलं तुम्ही असं म्हणता विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला, जळी स्थळी काष्टी पाशानी भगवान परमात्मा, हे बरोबर आहे, तुम्ही प्रत्येक जण मान्य करतो, बरोबर आहे. जळी स्थळी जर भगवान परमात्मा आहेत, मग भगवान परमात्म्याचं संताचं प्रागट्य भारतामध्येच का दुसऱ्या देशामध्ये का झालं नाही असा प्रश्न विचारल्याबरोबर आमच्या गुरुवारांनी त्याला उत्तर दिलं, बाबा का बाकीचे देश पाहिलं बाबा म्हटले फार श्रीमंत आहे, धनानं श्रीमंत, सगळ्या गोष्टीनं श्रीमंत आहे, पण तरी सुद्धा तिथं देवाचं संताचं प्रागट्य का नाही, भारतामध्येच का आहे. त्यावेळेला आमच्या गुरुवाराने सांगितलं, बाबा बाकीचे अमेरिकेसारखे देश पैशानं श्रीमंत असू शकता, पण कौशल्यासारखी पवित्राई फक्त या भारत देशामध्येच होऊ शकते गड्या. म्हणून देवांचं प्रागट्य संताचं प्रागट्य या भूमीमध्ये, आणि आपलं फार त्या ठिकाणी भाग्य. संत कुठं अवताराला येत नाही, कुठं येत मारा म्हणता पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, वादक अर्जुन बाबाजी सण पिरी नाही का. आता गायक सुद्धा काही काही ठिकाणी महाराज असे अवघड गाठ पडते विषय बाबा, त्यांच्या चाली आहे का रवींद्र बाबा, नुसत्या झापूक झुपूक चाली म्हणते, नुसत्या झापूक झुपूक, पण नुसत्या खोली गत चाली सोडी, त्यांच्या झापूक झुपूक चाली म्हणल्यानंतर ती ऐकल्यानंतर आपल्याला म्हणा वाटतं पोपट बाबा बाई हा काय प्रकार चालला, काही कळतच नाही नाही का. पण अतिशय गोड आहे, ज्यांना कळलं त्यांना कळलं, नाही कळलं त्यांनी दाबून महाप्रसाद खायचा नाही का. पण असो महाराज म्हणतात संत महात्मे कुठेही अवताराला येत नाही, तो देश ते कुळ पवित्र असावं लागतं, आणि आपला देश पवित्र आहे. आपण या भारत भूमीमध्ये आपण जन्माला आलो, भाग्यवान आहे. मग अशा पावन भारत देशामध्ये त्या ठिकाणी नाथ बाबा तर म्हणता भरत खंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. सगळ्यात मोठी संपत्ती आपल्या जीवनामध्ये जर काय असेल तर मानव नरदेह भेटणं आहे, आणि त्याच्यापेक्षा मोठी श्रीमंती काय असेल तर ती भारत देशामध्ये जन्माला धन्य आहे, आणि त्या देशामध्ये त्या ठिकाणी संत महात्म्याचं प्रागट्य होतं, धन्यता दिली संत महात्म्याने. म्हणून अशा भाग्यवान देशामध्ये भाग्यवान भूमीमध्ये आपला जन्म झाला. आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं त्या भूमीमध्ये जन्माला नसेल ज्ञानोबा तुकोबरा निवृत्तीनाथ दादाच्या, आणि सगळ्यात मोठं भाग्य नाशिक जिल्हा सामान्य समजू नका, ज्ञानोबारानं ज्ञानेश्वरी दिली, तुकोबारानं गाथा दिला, पण या संप्रदायाचा मूळ पाया आद्यगुरु जर कुठून असेल तर ते नाशिक जिल्ह्यातून निवृत्तीनाथ दादा आहे. म्हणून आपण भाग्यवान आहे खऱ्या अर्थानं आपल्या पावन पवित्र त्या ठिकाणी भूमी जन्ममध्ये जन्माला लावून देवाचं भजन करा, कारण याच देवीकडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही. महाराज म्हणतात दुसऱ्या योनीला भजनाचं ज्ञान आहे का, पशु काय पाप पुण्य जाणती,
काय पाप पुण्य झालं की त्यांच्या जीवनामध्ये पाप पुण्य कळत नाही. मग मानवाला जर हे ज्ञान असेल तर मानवानं गोड देवाचं चिंतन करा. काय ताकद आहे भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये. देवाच्या नावामध्ये जितकी ताकद आहे तितकी ताकद कशामध्येच नाही. आपण देवाचं भजन करावं यात विशेष नाही हो, निर्जीवाला सुद्धा वाटावं मी देवाचं भजन करावं यात विशेष आहे. बघा रामायणामध्ये आलेला गोड प्रसंग आहे. एकदा प्रसंग असा निर्माण झाला, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ज्या वेळेला रामप्रभू वनवासामध्ये गेले. रामप्रभू वनवासामध्ये गेल्याच्या नंतर सगळ्यात मोठं अयोध्येला दुःख तर झालं, पण सगळ्यात मोठं दुःख आहे ते कौसल्याई साहेबाला. का? कौसल्याई साहेब म्हणते कसा मला टाकून गेला कसा मला टाकून गेला कसा निघाले. त्या ठिकाणी आपल्या भावाच्या भेटीला वगैरे वगैरे सगळा प्रसंग झाला. रावणानं सीताई साहेबाला चोरून नेलं आणि हे सगळं झाल्यानंतर शिष्टाई करण्याकरता अंगदाला वगैरे पाठवलं. हनुमंतराय लंका जाळून आले. हे सगळं झालं पण तरी सुद्धा रावण सीताई साहेबाला सोडायला तयार नाही. शेवटी राम आणि रावणाचं युद्ध झालं. ऐका, ज्यावेळेला रामप्रभूचं आणि रावणाचं युद्ध झालं तर रामप्रभूच्या भात्यातला बाण कधी संपत नव्हता. रामायणकार वर्णन करता का रामप्रभूनं त्या ठिकाणी बाण मारला. समोरचा एक पत्नी एक वचनी एक बाणी असल्यामुळं बाबा तो बाण समोरच्याच छेदन करायचा आणि तो बाण भात्यात यायचा. म्हणून रामप्रभूचा त्या ठिकाणी बाण कधी वायाला गेला नाही. त्यांचा बाण कधी संपला नाही. समोरच्याचं छेदन करायचं आणि भात्यात यायचं, समोरच्याचं छेदन करायचं आणि भात्यामध्ये यायचं. पण प्रसंग असं झालं, हे झालं बाकीच्यांना मारताना. पण ज्या वेळेला त्या ठिकाणी ते रावणाला मारायला लागले, रावणाच्या त्या ठिकाणी अनेक रोमारोमामध्ये बाण शिरायचा. प्रत्येकाला मारलं का तो बाण त्या ठिकाणी समोरच्याचं छेदन करायचा, समोरच्याचा प्राण घ्यायचा आणि प्रभूच्या भात्यात यायचा. पण रावणाला बाण मारल्याबरोबर बाबा प्राण घेऊन भात्यामध्ये नाही आला. रावणाच्या रोमात बाण शिरला का तो बाण पाठीमागं यायचा, प्रभूच्या चरणावरती पडायचा, मग भात्यात जायचा. प्रभूने एक बाण सोडला तेच, दोन बाण सोडला तेच. अरे बाकीच्यांना मारलं का प्राण घेऊन हा भात्यात येतो, पण रावणाच्या रोमात बाण शिरल्यानंतर तो बाण येऊन माझ्या पायावरती पडून मग भात्यात का जातो. रामप्रभूने त्या भात्यात बाणाला प्रश्न विचारला, का रे बाकीच्यांचं छेदन करून प्राण घेऊन तू भात्यामध्ये येतो, पण इथं रावणाला मारल्याच्या नंतर रोमात शिरून तू माझ्या पायावर पडून मग भात्यात का शिरतो. त्यावेळेला त्या बाणानं दिलेलं उत्तर किती गोड आहे का. तो म्हणतो, प्रभू माझ्या जीवनामध्ये मला तुमचं भजन घडावं म्हणून पायावरती पडतो. का मी ज्या वेळेला बाकीच्यांच्या रोमात शिरतो त्यांचं भजन नाही म्हटले. तुम्ही रावणाला शत्रू समज असेल, रावणानं पण शत्रुत्व भक्ती तुमच्या जीवनामध्ये इतकी केली, बाकीचे तुमचे भक्त नाहीये. पण रावण इतका तुमचा भक्त आहे, फक्त रावणानं शत्रुत्व भक्ती केली. अहो रावणाचं मुख जरी भजन करत नसेल, पण रावणाच्या रोमामध्ये मी ज्या वेळेला शिरतो ना त्याच्या रोमामध्ये मुख भजन करत नाही हे सोडून द्या हो, पण त्याच्या रोमात शिरलं का राम भजन ऐकायला येतं. त्यावेळेला मी विचार करतो, अरे हा शत्रू आहे प्रभूचा, तरी सुद्धा याचे रोम रोम प्रभूचं भजन करता. मी तर प्रभूच्या अखंड खांद्यावरती आहे, मी जर भजन करू शकत नसेल तर काय उपयोग आहे या जीवनाचा. म्हणून पायावरती पडतो तुम्हाला विनंती करतो, त्या पाप्याकडून शत्रूकडून जर तुम्ही भजन करून घेत असेल तर माझ्याकडून का करून घेऊ नये. बघा निर्जीव बाणाला जर भजन करावं वाटत असेल देवाचं तर आपल्याला का वाटू नये, कारण देवाचं नाव इतकं पवित्र आहे, त्याच्यासारखं गोड काहीच नाही. महाराज म्हणता किती गोड आहे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे मन माझ केशवा काबल गे, मन माझ केशवा काबल गे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. देवा अमृतापेक्षा भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी नाव गोड. अमृताचं पिके पुढे, अमृताचं पिके पुढे, अमृताचं पिके पुढे, अमृताचं
अमृतापेक्षा गोड नाही. मग ते अमृत सुद्धा ज्याच्या पुढं फिकं पडतं ते भगवान परमात्म्याचं नाव आहे. परत त्या नामानं आपल्याला पाजर फोडावं यात विशेष नाही. मग नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे ताकद भगवान परमात्म्याच्या नावामध्ये. मला सांगा, पाषाणाला जर पाजर फुटत असेल मग आपल्या अंतःकरणाला का फुटू नये बरं? प्रत्येकाच्या जीवनामध्ये माहिती आहे, देवाचं भजन केलं नाही आपल्या जीवनामध्ये अधोगतीला जावं लागणार आहे. कारण हे जगत नाशिवंत जगत आहे. या जगताचा स्वभाव आहे नाशिवंत आहे. पण आपल्या जीवनामध्ये तरी सुद्धा आपण या जगतामध्ये रमण होतो. याचं कारण आपल्या अंतःकरणामध्ये काम, क्रोध, लोभ हे विकार भरलेले. ज्ञानोबा म्हणता हे किती अवघड आहे माहिती आहे का? परी काम, क्रोध, लोभ हे तिहीचे थोंब, थावे तेथे अशुभ होय जैसे. ज्ञानोबा म्हणतात ज्याच्या जीवनामध्ये काम आहे, ज्याच्या जीवनामध्ये क्रोध आहे, ज्याच्या जीवनामध्ये लोभ आहे, त्याच्या जीवनामध्ये कधी चांगलं होऊ शकत नाही. ज्ञानोबा उदाहरण देता ज्ञानेश्वरीमध्ये, जसं आपल्या शरीरामध्ये कफ, वात, पित्त असेल तर शरीर चांगलं राहू शकत नाही, अंतःकरण पवित्र राहू शकत नाही. त्या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये काम, क्रोध, लोभ जर असेल तर आपलं कधी भलं होऊ शकत नाही. आणि ते विकार घालण्याची ताकद फक्त देवाच्या भजनामध्ये. म्हणून महाराज म्हणता भगवान परमात्म्याचं भजन करा. का हो? भजनानं आमच्या जीवनामध्ये उद्धार होतो. बरं आम्हाला कळालं, पण का हो हे नामचिंतन जर करायचं म्हणलं आमची परिस्थिती जरा अशी तशी. बघा बुवा म्हटले त्यावेळेला तुकोबारा म्हणता बाबा तिथं काही धन वगैरे द्यावं. नाम घेता न लगे बोल, 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 नाम
न लगे मोल. बरं नाम अक्षर लई गुये अवघड आहे असं काही नाही, फार सगळ्यात सोपं साधन आहे. बरं त्याच्याकरता मोल लागत नाही. कबीरदास महाराज सुद्धा म्हणता पैसा न लगे रुपया न लगे ना लागे कवडी दमडी बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. हे मनवा मनवा खेती करो हरिनाम खेती करो हरिनाम. भगवान परमात्म्याच्या नावाची भगवान परमात्म्याचं भजन करा. संत महात्म्यांनी काय केलं बाबा, जनाबाई असेल, मीराबाई असेल, मुक्ताबाई असेल, या संत महात्म्याच्या जीवनामध्ये देवानं त्या ठिकाणी देवाचा अखंड भजन केलं, त्याचा परिणाम उद्धार झाला. पर्यंत मुख भजन करत होतं बाबा, यात विशेष नाही, रोमानं भजन करावं. बघा महाभारतामधला प्रसंग आहे. एकदा अर्जुन भगवान परमात्मा झोपलेले, आणि अर्जुन झोपलेले असताना नारद महर्षींच्या जीवनामध्ये असं म्हणे एकदा अभिमान झाला. काय अभिमान झाला का मी अखंड देवाचं भजन करतो वगैरे वगैरे. मग त्या वेळेला देवाला अभिमान घालावायचा, देवाला काय प्रत्येकाच्या अंतकरणामधलं कळतं. मग त्या वेळेला झालं असं, नारद महर्षी आले आणि देवाला पाहिलं. देवा लई निराश आहे, काय अर्जुनाकडे माझं काम आहे बाबा, पण तू कुठे काही सापडा ना, मी बोलून आणतो, काळजी करू नका. अर्जुन त्या ठिकाणी नारद महर्षी गेले, पण नारदांनी तिथं पाहिलं तर त्यांच्या रोमात भजन चालू. नारद महर्षी म्हणता बापरे, माझ्या जीवनामध्ये मला अभिमान होता मी अखंड भजन करतो, अरे माझं फक्त मूग भजन करतं. यांच्या जीवनात यांचे रोम रोम भजन करायला लागले. नारदांना ते विसर पडला, मला कशा करता पाठवलं, विना वाजून ते भजन करायला लागले. हे सगळं झाल्यानंतर उद्धवजी आले. उद्धवजी आल्याबरोबर बाबा काय झालं, काय नाही रे म्हटले, मी काळजी करतोय, अर्जुनाला बोलवायला नारदांना पाठवलं. ती आलेच नाही म्हटले, नेमकं काय झालं काय नाही म्हटले. लय जंगला जुंगलाचा रस्ता होता, डोंगराचा बिंगराचा खड्ड्या खुड्ड्याचा म्हणले. मग ते कुठं गेले, परत काऊन येईन, काळजी पडली जीवाला. उद्धवजी म्हणले काळजी करू नका, मी जाऊन पाहून येतो. हे बहुतेक तिकडच पाहायला गेले असतील नाही का. आणि मग तसं ते उद्धवजी गेले, आणि गेल्यानंतर उद्धवानं पाहिलं, अरे त्यांचे रोम रोम भजन करता म्हणून नारद विना वाजून भजन करायला लागले. ते उद्धवानं झांज वाजवायला सुरुवात केली. उद्धवजी त्या ठिकाणी भजन करायला लागले. स्वतःची पत्नी गेली, पत्नी सुद्धा त्या ठिकाणी भजन करते. प्रत्येक जण भजन करायला लागलं. आणि त्या भजनानं ज्या वेळेला अर्जुन जागे झाले त्यावेळेला पाहिलं हे काय चाललं. म्हणजे काय ना, तुम्ही भजन करत होते म्हणून आम्ही भजन करायला लागलो. म्हणजे बघा आपल्या जीवनामध्ये आपण मुखानं भजन करावं यात विशेष नाही हो, रोम रोम सुद्धा संत महात्म्याचे भजन करता. म्हणून आपला उद्धार भाव असं वाटत असेल, भगवान परमात्म्याचं भजन करा. 2 अक्षराचे काम उच्चारावे राम राम. सगळ्यात सोपं साधन आहे, 2च अक्षर आहे, जास्त काही नाही. राम 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 म्हणा, राम राम अक्षरानं उद्धार होईल असं वाचेचे उच्चारा राम राम हरे. वाचेचे उच्चारा राम हरे वाचेचे उच्चारा राम हरे सगळ्यात सोपं साधन आहे भगवान परमात्म्याचं नाव. त्या भगवान परमात्म्याचं भजन करा, तुमच्या जीवनामध्ये उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. बरं तिथं याता याती धर्म नाही विष्णुदासा, जात नाही पात नाही काही नाही. तिथं आधमाचा आधम कोण काय आपण यात जर ठरवत असेल, संत महात्म्याने जात पान मानली नाही. श्रेष्ठ या जगतामध्ये कोण आहे, आपण कुठल्या यातीमध्ये आलो त्याच्यावरती श्रेष्ठत्व नाही, आपल्या कर्मावरती श्रेष्ठत्व असतं. म्हणून पवित्र कर्म करा आणि भगवान परमात्म्याचं भजन हे चैतन्याचं निजधाम प्राप्त करून देणारं साधन आहे. म्हणून भगवान
भगवान परमात्म्याचं भजन कसं करा, कसं असतं देवाचं भजन, एकदा सगळ्यांनी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. हरि जय 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 हरि अभंगाचं एक चरण विळ्याभवी सोडवलं, बाकीचे सरळ सरळ बघितले. कारण उशिरा जरी सुरू झाला असेल पण उशिरा संपवण्यामध्ये मजा नाही. टायमिंग मध्ये संपलं तर जरा आज पब्लिक अजून वाढल नाही का, नाही तर मग लोक असे टायमिंग येणार नाही बाबा, मग बशील उशिरा जाऊ कारण ते लई लेट सोडितं बाबा, मग थोडं जेवायच्या टायमाला जाऊ ठके नाही का. त्याच्यापेक्षा टायमिंग मध्ये आवडलं बरं. त्या माध्यमातून अतिशय गोड चालत असेल हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड रडम सप्ताह. अगदी खऱ्या अर्थानं मला असं वाटत नाही हे गाव आज तुम्ही कातरवाडी ठेवलं, आज या गावामध्ये जणू काही पंढरी अवतरली, इतकं पवित्र सोहळा करत आहे. 24 वर्षाची ही परंपरा आहे आणि त्यामध्ये आज पहिल्याच दिवसाची कीर्तन सेवा आमच्या संपत महाराजांच्या माध्यमातून, जनार्दन काकांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्यास उगाला. अतिशय गोड प्रेम करणारे हे सगळं कातरवाडी काही गावाशी जोडले गेले महाराज. हे अनुकवाड वगैरे त्या ठिकाणी असेल, गुजरखेड वगैरे हे सगळे काही गावं कातरवाडी वगैरे असे जणू काही आपले गाव वाटतात. करी वगैरे आमचे संतोष काका वगैरे तिकडून ते त्या ठिकाणी आमचे अंबादास काका वगैरे, नगर चौकीकर बरेच जण इथं उपस्थित झाले. नाही तर पहिल्या दिवशी लोक येत नाही, काही काय म्हणते पाहू मग मध्ये एखाद्या दिवशी जाऊ नाही का, पहिल्या दिवशी तुला काय झोप होतं का काय होतं नाही का. पण अतिशय गोड सगळे आले, आनंद वाटला. त्या माध्यमातून आमच्या अर्जुन बाबांनी गोड साथ केली. काय गोड आहे महाराज. महाराज मृदंग क्षेत्रामध्ये क्रांती आहे बरं. मृदंग गोड वाजवता यात विशेष नव्हतं, त्यांचा स्वभाव त्याहीपेक्षा गोड आहे. त्यांना मनापासून धन्यवाद आहे. आमचे अंबादास महाराज, जालिंदर महाराज, विजय महाराज, अक्षय बाबा काय गायन आहे महाराज, एकदा त्यांच्याकरता टाळी झाली पाहिजे. असं वाटतं फक्त त्यांचं गायनच ऐकत राहावं. बरं म्हणजे बऱ्याच वेळेला असं वाटतं, काही काही ठिकाणी असं वाटतं ये ना प्रमाणे देऊत नाही बाबा, काही काही असे गायक भेटत आहे आणि असे गायक असले का असं वाटतं फक्त यांचंच ऐकत राहावा. पण मी जास्त काऊन होऊन देत नाही माहितीये का, मग तुम्ही त्यांना जास्त देशाल मला कमी देशाल काय, जेवायला म्हणून राहिलो बा तू आज कमी केलं मग असं असो. त्या माध्यमातून त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद आहे. आमचे बाळू काका वगैरे, रंगनाथ बाबा आज टाळ घेऊन उभे, आमचे भानुदास महाराज आहे, आमचे पोपट महाराज असतील, आमचे रवींद्र महाराज आहे. मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांना न्याता माफ करा, काही ना कोणाचा नाम उल्लेख झाला असेल कोणाचा नाही. आमचे शिवानंद दादा वगैरे, गुंजाळ काका. आणि साऊंड बद्दल तर कायच बोलायचं महाराज, साऊंड म्हणजे नाद करा पण आमचं कुठं नाही का. आमचे शंकर दादा बघा, तसं शंकर भगवान परमात्मा संप्रदायाचे आदिगुरु शंकर भगवान परमात्मा, तसं साऊंड मधले आदिगुरु हे शंकर भगवान म्हणावं लागतील नाही का. अतिशय गोड आहे. त्यांना सुद्धा त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे. जाता जाता एकच सांगेल, देश टिकला पाहिजे, धर्म टिकला पाहिजे, नीतिमत्ता टिकली पाहिजे, याच्याकरता पवित्र कार्य करा. आनंद वाटला. आपल्या धर्म मंडपामध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आहे. का गड्या का गरज आहे, आज प्रत्येक जण इथं स्वतंत्रपणे कीर्तन ऐकू शकतो. त्या ठिकाणी याचं कारण जर काय असेल तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहे गड्या, फक्त धर्मवीर संभाजी महाराजांचे उपकार आहे. आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं कोण आहे धर्मवीर संभाजी महाराज. आपल्या जीवनामध्ये धर्माचं रक्षण करण्याकरता 40 दिवस ज्यांनी त्रास सहन केला त्यांचं नाव आहे धर्मवीर संभाजी महाराज. कोण आहे धर्मवीर संभाजी महाराज. ज्या वेळेला औरंगजेबाच्या ताब्यामध्ये माझे धर्मवीर संभाजी महाराज सापडले, अरे काय ताकद होती त्या औरंगजेबाची, पण आपलीच लोक काही फितूर झाली. आणि ज्या वेळेला आपली लोक फितूर होत असतात त्यावेळेला आपलं धर्म संकटामध्ये असतो गड्या. ज्या वेळेला त्या ठिकाणी आपली लोक फितूर झाली, पहाडासारखा माझा वाघासारखा राजा एका नडगाच्या ताब्यामध्ये औरंगजेबाच्या ताब्यामध्ये सापडला, साखळदंड
हातानं माझ्या राजाला बांधलं, कुणी सळा यायचं, डोळ्यामध्ये खुपसायचं, कुणी शिरच्छेद करायचं, अंगाची कातडी सोलायची आणि धर्मवीर संभाजी महाराजांना म्हणायचे, संभा धर्म बदलव, नाही धर्म बदलवणार तुझं शिरच्छेद करेल, तुझ्या जिभीचे खांडोळे खांडोळे करेल. पण तितक्याच ताकदीनं हसून हसून सांगावं माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांना, अरे नाटकानं वागाला भीती दाखवायची नसती, तू मला काय भीती दाखवतो, तू माझा शिरच्छेद नाही, माझा प्राण घेतला तर चालेल पण धर्म बदलवणार नाही. धर्म करता ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्यांचं नाव आहे धर्मवीर संभाजी महाराज. महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलो. कोण आहे धर्मवीर संभाजी महाराज? ही महाराष्ट्राची माती पवित्रच आहे गड्या. संत महात्म्याच्या प्रागट्यानं ही महाराष्ट्राची माती पवित्रच आहे. पण कोण आहे धर्मवीर संभाजी महाराज? ज्यांच्या रक्तानं ही भूमी पवित्र झाली, ज्यांच्या स्पर्शानं साकड दंड सुद्धा धन्य झाले, ज्यांच्या रक्तानं ही भूमी पवित्र झाली, ज्यांच्या स्पर्शानं साकड दंड धन्य झाले आणि ज्यांचा धर्माविषयी प्रेम पाहून मृत्यू सुद्धा ज्यांच्या समोर नतमस्तक झाला त्यांचं नाव आहे धर्मवीर संभाजी महाराज. त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलो. ज्यावेळेला धर्मवीर संभाजी महाराजांना तो औरंग्यात त्रास देत होता ना, त्यावेळेला मृत्यू सुद्धा माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांना प्रश्न विचारत होता, अहो एवढा त्रास कशा करता सहन करता? त्यावेळेला हसत हसत मृत्यूला सुद्धा धर्मवीर संभाजी महाराजांनी सांगितलं, एवढा सगळा त्रास जर कशा करता सहन करत असेल तर तो फक्त आमच्या आबाश्रीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या रक्षणाकरता सहन करतोय. विचार करा गड्या, आपल्या जीवनामध्ये धर्मवीर संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते, आपण या धर्म मंडपामध्ये असं बसू शकलो असतो? शक्य नाही गड्या. फार उपकार आहे आपल्यावरती धर्मवीर संभाजी महाराजांचे. बघा किती पवित्र जीवन होतं व धर्मवीर संभाजी महाराजांचं. आपल्या जीवनामध्ये एखाद्यानं त्या ठिकाणी इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, एखाद्यानं शिव्या जर आपल्या जीवनामध्ये दिल्या ना, तर तो शिव्या देणारा रील स्टार आपला जर आयडल होऊ शकतो, तर धर्माकरता प्राणाची आहुती देणारे धर्मवीर संभाजी महाराज का आपले आयडल होऊ नये? का आपला आदर्श होऊ नये गड्या? आदर्श घ्यायचा असेल तर ज्ञानोबा राहायचा घ्या, तुकोबा राहायचा घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा घ्या. निश्चित आपलं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. कारण भाग्यवान पवित्र महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलो आणि अतिशय गोड असे सोहळे घडणं गरजेचं आहे. मग एखाद्या वेळेला काही काही मध्येच काढता बा, एवढं ते काय गरज आहे, एवढा पैसा खर्च काय, तो घरातला काय पंचायती करतो, द्याता आली तर दे, 11 रुपये वर्गणी देणार, सगळ्यात पहिलं आणि ते हिशोबच अख्खं गाव जेवायला आणणार, हिशोबाची विचारायला येणार. काही गरज? अरे 16 मोठा होणं गरजेचं आहे. आमच्या गुरुवर्य माऊलींचं वाक्य आहे बाबा. आमचे गुरुवर्य माऊली तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, नाही मला माहिती नाही, ते बुक काही लावत नाही, हारही घालत नाही, नारळ घेत नाही. म्हणजे मला असं करू नका, मग काही काही म्हणते मग का हो ते घेत नाही रंगनाथ बाबा, मला म्हणते मग तुम्ही असं काऊन नाही? मग मी सांगत राहतो, मी त्यांच्यापेक्षा वाढवा घेतो का? ते घेतीच नाही, मी जास्त घेतो का बरं? त्यांच्या वाटेची मी गोळा करतो नाही का? विनोद असा भाग सोडा. पण त्या गुरुवर्यांचं जे बुक्का लावत नाही, कीर्तनाच्या ठिकाणी जेवत नाही, त्या गुरुवर्यांचं वाक्य, आपला कीर्तनकार मोठ्या गाडीमध्ये फिरला पाहिजे आणि त्याला जास्त दान दिलं पाहिजे. याचं कारण असे, आपण एखाद्या वेळेला महाराज काही एवढी गाडी बोवा आणि एवढं सगळं वैभव पाहून कधी नावं ठेवू नका. उलट आपल्या कीर्तनकाराकडं, ज्ञानोबाराच्या तुकोबाराच्या प्रचार प्रसाराकडं जर मोठं वैभव असेल ना, तर दुसरा देश सुद्धा म्हटलं पाहिजे नाही, या संप्रदायाची जोपासना करणाऱ्याचं जर इतकं वैभव असेल तर तो संप्रदाय किती मोठा आहे. संप्रदाय मोठा आहेच महाराज, पण त्यांच्या जीवनामध्ये कळण्याकरता हे वैभव पाहिजे. आणि आज ते वैभव खऱ्या अर्थानं ही लेकरं म्हणजे सामान्यानं यांच्यामध्येच ज्ञानोबाराय तुकोबाराय महाराज. आपली दृष्टी पवित्र पाहिजे फक्त. सगळ्यांना मला प्रश्न धन्यवाद. बोलण्याच्या शोकात चुकीचे शब्द गेले असेल लेकराच्या अंतःकरणानं माफ करा. आपण जे बरोबर असेल गुरुवर्यांचं, ज्ञानोबारायचं, तुकोबारायचं याच ठिकाणी थांबतो. 2 मिनिटं महिला मंडळ पुरुष मंडळ भजन करण्याकरता वरती आहे. चला चला सगळ्यांनी वा. जय जय